माईसाहेब, तुमच्या सुनबाई खरेच खूप लाघवी आहेत. याआधी आम्ही बाहेर भेटलो होतो, पण आज मुद्दाम घरी आले. आमचे हे आणि न्यायमूर्ती मुंबईस गेले आहेत. म्हटले बघावे रमाबाईंचा अभ्यास नीट चालू आहे ना. न्यायमूर्तींचे रमाबाईंच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष असते हो. ठाऊक आहे. खरोखरच त्यांचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. काय म्हणायचे काय तुम्हास? भविष्य उज्ज्वल आहे? उज्ज्वल कसले? मला तर सगळा अंधकार, सगळा भ्रष्टाचार दिसतोय. काय तर म्हणे हिला शिकून मोठे व्हायचे. मोठे होऊन करणार काय? आमचा उद्धार? शालीन बायकांना नाही हो साजत हे असले. आणि माधवा असेल नवमतवादी, पण अजून इकडच्या आज्ञेत आहे. तेव्हा रमेचे शिक्षणाचे चोचले नाही हो चालायचे इथे. माईसाहेब, या अशाच दृष्टिकोनामुळे आपल्या बायकांचे जिणे. काही उपदेश नकोय आम्हास. आणि रमेशही. चला. रमाबाई, इकडे या. रडू नका. दुर्गा अक्का, दुर्गा अक्का, मी आता. दूर हो. काय झाले दुर्गा अक्का? तू माझ्याशी नीट का नाही बोलतेस? काही चुकले का माझे? नाही हो, तुझे कधी काही चुकत नाही. जे काही चुकते ना ते फक्त माझेच. आणि शिक्षाही भोगते ना मी त्याची. काकू, बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट मनात खतखतत होती. कोणती? रमेची. यमुना अण्णासाहेब कुर्लेकर हिची पत्रिका जेव्हा मी प्रथम पाहिली तेव्हा ते दिसलेच, परंतु आजवर मी ही गोष्ट कोणासही सांगितली नाही. आता तुम्ही विचारलेत आणि मला बोलावेसे वाटते म्हणून सांगतो. काकू, मात्र ही गोष्ट आपल्या दोघातच राहू दे. आई ग, मला तुझी खूप आठवण येतेय. दुर्गा अक्का पण माझ्याशी बोलत नाहीये. काय करू मी आता? मी तुला सांगते, या रमेची लक्षणं काही ठीक नाहीत हो. अगो, हिची भटक भवानी व्हायला वेळ लागायचा नाही. आत्ताच लगाम खेच, नाही तर घोडे उधळले ना की मग सगळेच कठीण होऊन बसेल हो. माई, अगो माई, अगो, काय झाले रमा? बघावं तेव्हा आपली अंगचिटीला माईच्या. तिकडे हो, दूर हो. आणि काय झाले ते नीट सांग. माई, दुर्गा अक्का माझ्याशी बोलत नाहीये. न का बोले ना? ही काय वेळ आहे का बोलत बसण्याची? जाऊन निजा आता. माई, मी तुमच्या जवळ निजू? काही गरज नाहीये माझ्यापाशी निजण्याची. आज आबा आणि बाबा आहेत माझ्यापाशी. तू जा आणि दुसरीकडे निज. काकू, तिची पत्रिका म्हणजे एका मोठ्या प्रतिभावंत व्यक्तीची पत्रिका आहे. खरे म्हणजे इतक्या वर्षात एखाद्या स्त्रीची अशी पत्रिका आमच्या पाहण्यात आलेलीच नव्हती. म्हणजे एका मोठ्या कर्तृत्ववान व्यक्तीची पत्रिका आहे. अहो, आमच्या रमेचा नवरा मोठा जज, म्हणजे त्याच्या बरोबर हिचेही नाव होणारच की. नाही, तसे नाही. हिच्या नवऱ्यामुळे नाही, पण हिच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे हिचे नाव होणार आहे. अगो बाई, ही तर फार चांगली गोष्ट आहे बाळम भटजी. काकू, तुम्हास कळले नाही. अहो, ही कर्तृत्ववान सिद्ध होणार म्हणजे हिला घराचा उंबरठा ओलांडावा लागणारच. आणि घराचा उंबरठा ओलांडायचा म्हणजे संघर्ष आलाच. आणि मला त्याचीच काळजी वाटू लागली.